शहर के दूसरे कोने में सबसे आलीशान होटल के पीछे वाली कचरा गली के गंदे नुक्कड़ के टूटे फूटे चाय के स्टॉल के सामने दो एजुकेटेड, ऑनेस्ट, सोफिस्टिकेटेड नौजवान देखें अपने झोपड़े में क्या कर रहे हैं। 30 वर्षाची झाली आहे हे. सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणून बोंबलत होती, आता राहिली अशीच. अरे मला सांग, प्रायव्हेट नोकरीवाला सोबत केलं असतं तर मला नातू पाल नसता भेटला का? भाजी वाढू का भात वाढू? पाय पाय ते पोट्टी कशी विचारू वाढते हे शिकवलं काहीले. साधं जेवण नाही वाढता येत. रस्सा देऊ का ठुस्सा देऊ? पाहिलास तू ना, पुन्हा विचारू वाढते. च्या बहीण चुपचाप राह ना तू. ठीक आहे बापा, चुपचाप राहतो मी. काही बोलणंच बेकार आहे तुम्हाला. एवढीशी पण दया नाहीत कर तुला आपल्या माय बा. मस्त मगापासूनचा खाऊन राहिलास भक चुपचाप खाऊ दे ना बा आम्हाला. ठीक आहे बापा, काहीच नाही बोलत आता मी. आता मुकी झालो मी. माझ्या शकुला माझ्या सोनूला लहानच्या मोठं केलं बापू. आता का गाणे नको म्हणू का मी? गाणं म्हणलं तरी राग येते तुला? एक तर त्या बापाचं मोठं टेन्शन मले. मी ना म्हणलं तो पंखा बंक पुसान म्हणलं, पण त्या बापा ऐकते का माय? चढला आणि पडला आणि बसला आता इथे झोपून. कलेजी देऊ नाही, बुंदीची लाडू वाढ द्यायले. तुला माहित आहे गावठी कोंबडी किती महाग झाली? 600 रुपये किलो. येतं एकटा आपल्या घरी काही खाले नाही, काही नाही, आणि आपल्या मित्राला घेऊन येतात घरी खाले. आता आम्ही का खाऊ आणि त्याला का चारू? काय समजते का नाही समजत तुले? हा, अरे विचार केलास का नाही केलास तू ना आमच्या कधी? आमच्या खिशामध्ये पैसे नाही, कुठून चालू त्याले? कोंबडीचा पाय देऊ नाही, कोंबडीचा हात दे त्याले. रसा वाढ चुपचाप. अरे हट चॉप बहीण, साला जेवू नाही देत, काही नाही देत सुकानं माणसाला.